नमस्कार, मी प्राध्यापक चव्हाण SSJM कॉलेज कोपरगाव, इयत्ता 11वी भूगोल या वर्गासाठी प्रकरण 7वे हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व या प्रकरणामधील आज आपण हिंदी महासागर तळरचना याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. मागच्या तासाला आपण हिंदी महासागर तळरचना याविषयीची जी काही माहिती आहे तर ती सुरू केलेली आहे. साधारणपणे पहा, हिंदी महासागराची खोली 4000 मीटरपर्यंत असून या हिंदी महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे जी काही आहेत तर ही भूरूपे आढळतात. या ठिकाणी मग या भूरूपांची निर्मिती जी काही आहे तर ही निर्मिती ज्वालामुखीय किंवा भूविवर्तनिकी अनाच्छादन प्रक्रियेमुळे झालेली आहे असे आपल्याला म्हणता येईल. आणि मग त्या अनुषंगाने या ठिकाणी हिंदी महासागराची तळरचना अभ्यासत असताना इथं पहिला मुद्दा जो काही आपण आज सुरू करणार आहोत तर त्यामध्ये समुद्रबूड जमीन. तर हिंदी महासागराच्या तळभागाशी असणारा जलमग्न जो काही भाग आहे, भूखंड मंचाचा भाग जो काही आहे किंवा भूखंडाचा जो काही भाग आहे, जलमग्न अशा प्रकारचा भूखंडाचा हा जो काही भाग हिंदी सागरामध्ये आहे तर याला हिंदी महासागरातील समुद्रबूड जमीन असे म्हणतात. आणि मग अशा प्रकारच्या या समुद्रबूड जमिनीवर सामान्यपणे वेगवेगळ्या प्रकारची आखाते, समुद्र, उपसागर आणि सामुद्रधुनी या सर्वांनी मिळून ही समुद्रबूड जमीन जी की आहे तर ही समुद्रबूड जमीन हिंदी महासागराची व्यापलेली आपल्याला आढळते. आणि मग अशा प्रकारची हा जो काही हिंदी महासागरामधील उथळ समुद्राचा भाग आहे किंवा या हिंदी महासागराच्या समुद्रबूड जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला विविधता जी की आहे तर ही विविधता आढळते. आणि मग अशा प्रकारच्या या समुद्रबूड जमिनीच्या विविधतेच्या संदर्भात विचार करताना इथं आपल्याला एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे भारताच्या किनारी भागामध्ये जी काही समुद्रबूड जमीन आहे तर ही समुद्रबूड जमीन विस्तीर्ण अशा प्रकारची असलेली आपल्याला आढळते. आणि त्याचबरोबर मग आफ्रिका आणि मादागास्करची पूर्व किनारपट्टी जी काही आहे तर या आफ्रिका व मादागास्करच्या पूर्व किनाऱ्यावर तुलनात्मक दृष्ट्या जर समुद्रबूड जमिनीचा विचार केला तर या ठिकाणी आफ्रिका खंड आणि मादागास्करच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्रबूड जमीन जी की आहे तर ती अरुंद असलेली आपल्याला आढळते. त्याचबरोबर इंडोनेशियाचा जो काही किनारी भाग आहे तर या इंडोनेशियाच्या किनारी भागाचा जर आपण या ठिकाणी समुद्रबूड जमिनीच्या संदर्भात विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा या इंडोनेशियाच्या किनारी भागामध्ये 160 किलोमीटर लांबीची अरुंद अशा प्रकारची समुद्रबूड जमीन हिंदी महासागरामध्ये प्रामुख्याने आढळते. म्हणजे जिथं हिंदी महासागराच्या विस्ताराचा जर आपण विचार केला तर आफ्रिका खंड, मादागास्कर आणि इंडोनेशिया या दरम्यान प्रामुख्याने हिंदी महासागर पसरलेला आपल्याला आढळून येतो. आणि मग या भागामध्ये हिंदी महासागरामधील प्रामुख्याने समुद्रबूड जमीन जी की आहे, त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीचा जर विचार केला, भारताची पश्चिम किनारपट्टी जी की आहे तर या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असणारी समुद्रबूड जमीन रुंद असलेली आपल्याला आढळते. तर पूर्व किनाऱ्याचा जर आपण विचार केला तर पूर्व किनाऱ्यावर अशा प्रकारची ही समुद्रबूड जमीन अरुंद असलेली आपल्याला आढळते.
आणि मग समुद्रपूर जमिनीवर जे काही आच्छादन या ठिकाणी तयार झालेलं आहे पहा, वेगवेगळ्या प्रकारच्या भौमिक अपक्षरण कार्याद्वारे किंवा अपक्षरण क्रिया जी काही घडते, तर त्या अपक्षरणाद्वारे जे काही वेगवेगळे कारक आहेत, तर या वेगवेगळ्या कारकांनी वाहून आणलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे आच्छादन, वेगवेगळे पदार्थ अवसाद म्हणजे त्याला काय म्हणतात, वेगवेगळ्या पदार्थाचं आच्छादन, वेगवेगळे पदार्थ जे काही आहेत, तर या भौमिक अपक्षरणाद्वारे कारकांनी वाहून आणलेले अवसादांचे आच्छादन या समुद्रपूर जमिनीवर तयार झालेली आपल्याला आढळून येते. आणि मग अशा प्रकारची ही क्रिया जेव्हा या समुद्रपूर जमिनीवर होत असते, त्यावेळेला मग हजारो वर्षापर्यंत या समुद्रपूर जमिनीवर वाहणारे जे काही वेगवेगळी कारकं आहेत, या ठिकाणी वाहून येणारे जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत, तर त्या पदार्थांचे एकावर एक थर जे काही आहेत, तर हे थर हजारो वर्षापर्यंत साचत असतात. आणि मग त्या थरावर प्रामुख्याने या हिंदी महासागरातील पाण्याचा दाब पडून त्या ठिकाणी स्तरित खडकांची निर्मिती जी की आहे, तर ही स्तरित खडकांची निर्मिती झालेली आपल्याला आढळते. आणि मग अशा प्रकारच्या या स्तरित खडकाचं जर आपण उत्खनन केलं, तर या स्तरित खडकामध्ये मग अशा प्रकारचे हे जे काही वेगवेगळे अवसाद साचलेले असतात, वेगवेगळे पदार्थ जे काही साचलेले आहेत, तर त्या वेगवेगळ्या पदार्थामधून मग जीवाश्म इंधनाचे संभाव्य स्रोत जे काही आहेत, तर हे जीवाश्म इंधनाचे संभाव्य स्रोत आपल्याला प्रामुख्याने सापडण्याची शक्यता जी की आहे, तर ती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आढळते. त्यानंतर मग हिंदी महासागर तळरचनेचा दुसरा जो काही भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत, तर त्या ठिकाणी मग या हिंदी महासागरामध्ये मध्यसागरीय पर्वतरांगा ज्या काही आढळतात, तर या मध्य महासागरीय पर्वतरांगांची माहिती अभ्यासत असताना सागर तळावरील पर्वतरांगा या सागर तळाच्या विस्तीर्ण खोलगट भागाचे विलगीकरण करणाऱ्या जलमग्न पर्वतरांगा आहेत. हिंदी महासागरामध्ये आढळणाऱ्या या ज्या काही मध्यसागरीय पर्वतरांगा आहेत, तर या पर्वतरांगामुळं या ठिकाणी सागर तळाचा जो काही विस्तीर्ण अशा प्रकारचा खोलगट भाग आहे, तर त्याचं विलगीकरण या पर्वतरांगांमुळे झालेलं आढळतंय. आणि मग हिंदी महासागरामध्ये मध्य सागरीय रांग असून ती मध्य हिंदी महासागरीय रांग म्हणून ओळखली जाते. आणि मग ही जी काही पर्वतरांग हिंदी महासागराच्या प्रदेशामध्ये आढळते, तर या महासागरीय मध्य महासागरीय पर्वतरांगेची सुरुवात सोमाली द्वीपकल्प जो काही आहे, तर या सोमाली द्वीपकल्पाजवळ असणाऱ्या गल्फ ऑफ एडन या ठिकाणापासून होते. गल्फ ऑफ एडन पासून या मध्य महासागरीय पर्वतरांगेची सुरुवात जी की आहे सोमाली द्वीपकल्पाच्या जवळ, तर या ठिकाणी मग या मध्य महासागरीय रांगेची सुरुवात होते. दक्षिणेकडे मग ही पर्वतरांग पसरलेली असून मादागास्कर बेटाच्या पूर्व दिशेला या पर्वतरांगेच्या दोन शाखेमध्ये प्रामुख्याने विभाजन होते. आणि मग त्यामधील एक शाखा जी की आहे, तर ही एक शाखा हिंदी जलमग्न रांग या नावाने ओळखली जाते, तर दुसरी शाखा आग्नेय दिशेकडे ॲम्स्टरडॅम व सेंट पॉल बेटापर्यंत पसरलेली आपल्याला आढळते. त्याचबरोबर ही मध्य हिंदी महासागरीय रांग
अनेक समांतर रांगांनी बनलेली आहे. आणि या पर्वतरांगेचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, आणि ते म्हणजे ही पर्वतरांग एकसंध नसून ती अनेक ठिकाणी विभंगामुळे खंडित झालेली आपल्याला आढळते. अंतर्गत अशा प्रकारच्या ज्या काही घडामोडी असतात, सागर तळाच्या तळभागाशी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत असतात, तर त्या वेगवेगळ्या घडामोडींचा परिणाम त्या ठिकाणी असणाऱ्या पर्वतरांगांवर झालेला आढळतो. आणि मग अशाच पद्धतीने हिंदी महासागरामध्ये मध्य महासागरीय रांग जी काही आहे, तर ही पर्वतरांग एकसंध नसून त्या ठिकाणी होणारी जी काही विभंगाची क्रिया आहे, तर या विभंगामुळे ती खंडित झालेली आपल्याला आढळते. आणि मग अशा प्रकारच्या या मध्य सागरीय पर्वतरांगेमध्ये निर्माण झालेले जे काही विभंग आहेत, यांची जर उदाहरणं अभ्यासायची झाली, तर त्यामध्ये साधारणपणे ओवेन विभंग, ॲम्स्टरडॅम विभंग ही उदाहरणे या ठिकाणी आपल्याला देता येतील. त्याचबरोबर या महासागरीय पर्वतरांगेबरोबर या ठिकाणी हिंदी महासागराच्या दक्षिण भागामध्ये केर्गुएलेन पठार, त्याचबरोबर मादागास्करच्या दक्षिणेला मादागास्कर पठार व आफ्रिकेच्या दक्षिणेस अगोल्लास पठार हे प्रामुख्याने आढळून येते. त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये भारताच्या पश्चिमेकडे छागोस नावाचे पठार असून हे मध्य हिंदी महासागरीय रांगेपर्यंत पसरलेले आहे. या पठारावर अनेक लहान मोठ्या बेटांचे समूह जे काही आहेत, तर हे समूह आढळतात. उदाहरणार्थ या हिंदी महासागराच्या भारताच्या पश्चिमेकडे असणाऱ्या या छागोस पठारी प्रदेशामध्ये अनेक लहान मोठे बेटांचे जे काही समूह आढळतात, तर या समूहामध्ये लक्षद्वीप, त्याचबरोबर मालदीव आणि दिएगो गार्सिया या बेटांचे समूह जे काही आहेत, तर हे समूह आढळतात. त्याचबरोबर पूर्व हिंदी महासागरामध्ये म्हणजेच बंगालच्या उपसागरात उत्तर दक्षिण दिशेस विस्तारलेल्या पर्वतरांगेला 90 पूर्व रांग असे संबोधतात. 90 पूर्व रांग याची व्याख्या जी काही या ठिकाणी दिलेली आहे, किंवा 90 पूर्व रांग कशाला म्हणतात, या प्रश्नाचं उत्तर अभ्यासत असताना सर्वसाधारणपणे पूर्व हिंदी महासागरामध्ये म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर दक्षिण दिशेस विस्तारलेल्या पर्वतरांगेला 90 पूर्व रांग असे म्हणतात. आणि मग ही जी काही 90 पूर्व रांग आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तर दक्षिण दिशेला, तर ही रांग अंदमान बेटाच्या पश्चिमेकडून सुरुवात होते आणि दक्षिण दिशेला ॲम्स्टरडॅम व सेंट पॉल बेटाच्या पूर्व दिशेला संपते. म्हणजेच पहा, या ठिकाणी 90 पूर्व रांगेचा जो काही विस्तार दिलेला आहे, तर हा विस्तार प्रामुख्याने अंदमान बेटाच्या पश्चिमेकडून त्याची सुरुवात होते आणि दक्षिण दिशेला ॲम्स्टरडॅम व सेंट पॉल बेटाच्या पूर्व दिशेला या 90 पूर्व रांगेचा विस्तार जो काही आहे, तर तो विस्तार आपल्याला आढळतो. त्यानंतर मग आता हिंदी महासागर तळरचनेचा अभ्यास करत असताना
हिंदी महासागरामध्ये आढळणारी जी काही वेगवेगळी बेटं आहेत, तर या बेटांचा जर या ठिकाणी विचार केला तर साधारणपणे या भागामध्ये मुख्यतः खोल अशा प्रकारच्या समुद्रातील बेटांचाच विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. ऑस्ट्रेलिया, मादागास्कर व श्रीलंका या मोठ्या बेटांशिवाय हिंदी महासागरामध्ये अनेक लहान मोठी बेटे व 4 द्वीपसमूह आहेत. आणि यांची विभागणी जी काही आहे, तर ही विभागणी आपल्याला इथं पुढील गटामध्ये करता येईल. त्यामध्ये पहिला गट आहे अरबी समुद्रामधील बेटे, दुसरा गट आहे बंगालच्या उपसागरातील बेटे, तिसरा गट आहे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यालगतची बेटे आणि चौथा गट आहे पहा अंटार्क्टिका खंडाजवळील बेटे. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी पहा, या पहिल्या गटामध्ये अरबी समुद्रामधील जी काही बेटं आहेत, तर यांचा विचार आपण सर्वप्रथम करूया. आणि मग अरबी समुद्रामध्ये ही 2 बेटे उपविभागामध्ये आपल्याला विभागता येतील. म्हणजेच आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील बेटे व मध्य पर्वत रांगेनजीकची म्हणजेच लक्षद्वीप आणि छागोस रांगेमधील बेटे, त्याचबरोबर आफ्रिका खंडाच्या किनाऱ्यालगतच्या बेटामध्ये अर्थातच मादागास्कर हे सर्वात मोठं अशा प्रकारचं बेट असून या मादागास्कर बेटाचं क्षेत्र 5.9 लाख चौरस किलोमीटर एवढे असलेले आपल्याला आढळते. आणि मग भूगोलाचे अभ्यासक किंवा भूगर्भशास्त्रज्ञ जे काही आहेत, तर या भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हे मादागास्कर बेट जे काही आहे, तर हे बेट मग पूर्वीच्या काळी आफ्रिका खंडाचाच एक भाग होते. आणि मग त्या ठिकाणी अंतर्गत भागामध्ये झालेल्या ज्या काही घडामोडी आहेत, तर या घडामोडीचा परिणाम या मादागास्कर बेटावर होऊन 2 वेळा हे बेट मुख्य भूमीपासून अलग झालेले आपल्याला आढळते. प्रथम आफ्रिका खंडापासून अलग होऊन हे बेट इंडो ऑस्ट्रेलिया या भूपट्टाच्या भागात स्थित असलेले आढळते. तर नंतरच्या काळामध्ये मग इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टापासून विलग झालेले आढळते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा जो काही प्रदेश आहे, तर तो प्रदेश संवेदनशील अशा प्रकारच्या भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी जागृत अशा प्रकारचे जे काही भूकंप आढळतात, तर त्यामुळे मग हे बेट सुरुवातीला इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टाचा भाग बनले आणि नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी झालेल्या ज्या काही भूकंपाच्या क्रिया आहेत, तर त्या भूकंप क्रियेमुळे इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टापासून विलग किंवा अलग झालेले आपल्याला आढळते. मादागास्कर आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यादरम्यान अनेक बेटे जी की आहेत पहा, तर ही बेटं देखील या ठिकाणी आपल्याला आढळून येतात किंवा त्यांची दखल जी की आहे, तर ती दखल घेणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आढळणारी इतर बेटं जी की आहेत, तर त्या इतर बेटांचा जर विचार केला तर कोमोरो, बेसास दी इंडिया आणि युरोपा बेटे ही या ठिकाणी दखल घेण्याजोगी बेटे म्हणून ओळखली जातात. त्याचबरोबर या मादागास्कर बेटाच्या पूर्व दिशेला मॉरिशस, सेशल्स आणि रियुनियन नावाची काही बेटं जी की आहेत, तर ही बेटं देखील आढळतात.
त्यानंतर उत्तर दिशेचा जर आपण विचार केला तर उत्तर दिशेला आफ्रिका शृंगाच्या शेजारी असलेले सोकोत्रा हे बेट देखील प्रसिद्ध अशा प्रकारचं बेट म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची सर्व बेटं हिंदी महासागरामध्ये आढळतात, तर या सर्व बेटांचं स्थान जे काही आहे तर हे स्थान मग हिंदी महासागरीय रांगेच्या पश्चिमेला असलेलं आपल्याला आढळतंय. यामध्ये लक्षद्वीप, मालदीव, छागोस बेट ही जी काही बेटं आहेत तर त्या बेटांचा समावेश होतो. त्यानंतर यामधील जी काही बहुतेक बेटं आहेत तर या बेटांची निर्मिती प्रवाळ संचयनामधून झालेली आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. याशिवाय पाकिस्तानच्या किनारी भागामध्ये बुंदेल आणि इराणच्या पर्शियाच्या आखातामध्ये किश, हिंडोरावी, लावान, सिरी इत्यादी बेटं जी की आहेत तर ही बेटे प्रामुख्याने आढळून येतात. त्याचबरोबर सिंध व बलुचिस्तानच्या किनाऱ्याजवळ काही बेटे आढळतात. इराणच्या पर्शियाच्या आखाती भागात देखील काही बेटं जी की आहेत तर ती बेटे या ठिकाणी आपल्याला आढळतात. त्यानंतर मग पहा आता हिंदी महासागरामध्ये आढळणाऱ्या बेटांचा दुसरा समूह जो काही आहे तर या दुसऱ्या समूहामध्ये बंगालच्या उपसागरातील बेटांचा समावेश होतो. आणि मग या बंगालच्या उपसागरामध्ये असणारी ही बेटं, या गटामधील सर्वात मोठी बेटं म्हणजे श्रीलंका बेट होय. 90 पूर्व परत रांगेच्या पूर्वेकडे अंदमान निकोबार बेटांचा समूह जो काही आहे तर हा अंदमान निकोबार बेटांचा समूह प्रामुख्याने आपल्याला बंगालच्या उपसागरीय बेटामध्ये आढळतो. त्याचबरोबर त्यांच्या दक्षिणेकडे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे बेटांची एक साखळी जी की आहे तर ही बेटांची साखळी आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर निकोबार समूहातील काही प्रवाळ कंकण द्वीपे सोडली तर अंदमानापासून सुमात्राच्या किनाऱ्यावरील बेटांपैकी बहुतेक बेटं जी की आहेत तर ती ज्वालामुखीय बेटं म्हणून ओळखली जातात. आणि ही बेटे भूपट्ट सीमेशी निगडीत असून जलमग्न पर्वतांचे समुद्र सपाटीवर वर आलेले जे काही भाग आहेत तर त्या भागांच्या स्वरूपामध्ये बंगालच्या उपसागरामधील बेटं प्रामुख्याने आढळून येतात. या ठिकाणी ही जी काही बंगालच्या उपसागरामध्ये आढळणारी बेटं आहेत तर त्या बंगालच्या उपसागरामधील बेटांचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल आणि ते म्हणजे ही सर्व बेटं जी की आहेत तर त्या बेटांची निर्मिती अंतर्गत भागामध्ये होणारे जे काही ज्वालामुखी आहेत तर त्या ज्वालामुखी प्रक्रियेमुळं बंगालच्या उपसागरामध्ये ही वेगवेगळी बेटं निर्माण झालेली आपल्याला आढळून येतात. त्यानंतर आता हिंदी महासागरामधील बेटामध्ये ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यालगतची जी काही बेटं आहेत या बेटांचा जर विचार केला तर प्रामुख्याने या ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ पश्चिम किनाऱ्याजवळ अतिशय थोड्या प्रमाणामध्ये बेटं आहेत. यामध्ये प्रामुख्याने अशमोर, क्रिसमस व कोकोस, या कोकोस बेटालाच किलिंग या नावाने देखील ओळखले जाते. म्हणजे थोडक्यात ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळील या हिंदी महासागरामध्ये असणारी बेटं जी की आहेत तर त्या बेटांची संख्या अतिशय कमी असलेली आपल्याला आढळते. तर मग अशा पद्धतीने पहा
हिंदी महासागराच्या तळरचनेचा अभ्यास या ठिकाणी जो काही आपण करतोय, तर त्यामध्ये समुद्रपूर जमीन, महासागरीय रांग आणि हिंदी महासागरीय बेटे यांचा अभ्यास आत्तापर्यंत आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये आणखी पहा, हिंदी महासागराच्या तळरचनेमध्ये महासागरीय खोरी, सागरी खळगे आणि गर्ता ही जी काही या हिंदी महासागराच्या तळरचनेमधील भूरूपे आहेत, तर यांचा अभ्यास आपण नंतरच्या तासाला करणार आहोत. ठीक आहे. ओके, थँक्यू.